या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. डोंबिवलीमधील संतापजनक घटना. रिक्षा चालकाने गतिमंद तरुणीवर केला बलात्कार. मुलीला नातेवाईकांच्या घरी सोडण्याऐवजी मुंब्रा येथील अज्ञातस्थळी घेऊन जात केला बलात्कार. आरोपी फैजल खान याला डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. हट 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 पठाण मॅडम था ना पठाण मॅडम नाही इकडे टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये काल दुपारी 2 वाजता एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये जे BNSचं नवीन सेक्शन आहे 64 प्रमाणे म्हणजे बलात्काराचं प्रकरण दाखल झालं आहे. यामध्ये जो आमचा आरोपी आहे त्याला आज मेहरबान न्यायालयात सुट्टीच्या कोर्टात प्रोड्यूस केलं होतं. तर मेहरबान न्यायालयासमोर दोन्ही पक्ष ऐकून आज मेहरबान न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. आरोपीचे नाव काय आरोपीचं? आरोपीचं नाव फैजल आहे, फैजल खान म्हणून आहे. त्याच्यावर आरोप काय? त्याच्यावर आरोप असा आहे की त्याने रिक्षा चालवत होतो आणि रिक्षा चालवताना त्याने तिच्या सांगण्याच्या स्थळी न सोडता दुसरीकडे घेऊन गेला आणि त्यासोबत काहीतरी संबंध केल्याचं प्रायमा फेसी आहे. पण असं त्याच्याशी रोल नाही आहे. आम्ही मेहरबान न्यायालयाला तेच सांगितलं की आमचा काय रोल नाही. आम्ही रिक्षात तिला तिच्या ठिकाणी सोडलं आणि घटना 7 तारखेला घडून 9 तारखेला 2 दिवसानंतर FIR झाली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही. तरी आता ते तपासाचा भाग आहे तो, म्हणून 4 दिवसांची PC मेहरबान न्यायालयाने त्याला दिलेली आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.